नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगदी एम्स MBBSचे कॅटेगरी वाईज आपले मी कट ऑफ सांगणार आहे। तर 2024चा किती कट ऑफ गेलेला होता, तर त्या अनुषंगाने मी पूर्णपणे हा चार्ट बनवलेलाच आहे। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहितीच असेल किंवा पालकांनाही माहीत असेल की आपले हे पूर्ण भारतभर देशामधून जे एम्स आहेत, जवळजवळ 20 एम्स कॉलेजेस आहेत। तर त्या कॉलेजमधले मी पूर्ण काढलेले नाही, तर अगदी हायेस्ट कट ऑफ एम्सचा आणि सर्वात लोवेस्ट कट ऑफ एम्स। आणि जे आपले महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे की नागपूर या ठिकाणी एम्स कॉलेज आहे, तिथलाही अगदी कट ऑफ प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला 2024चा सांगणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तर मी पूर्णपणे हायेस्ट कट ऑफ हा दिल्लीचा जातो, तिथलाही काढलेला आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज। आणि सर्वात लोवेस्ट कट ऑफ हा मदुराईचा जात असतो, तिथलाही तुम्हाला मी अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ काढलेला आहे। आणि नागपूरचा पण प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ काढलेला आहे। तर जे काही विद्यार्थी फ्रेशर असतील, 2025मध्ये एक्झाम देणार आहेत नीटची, तर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप अगदी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे। कारण एम्समध्ये जे काही 20 कॉलेजेस आहेत, तर तिथला दरवेळेस हायर साईडनी पाहायला मिळतो, पण हायेस्ट अगदी आणि लोवेस्ट आणि महाराष्ट्रामधला तर अगदी कॅटेगरी वाईज खूप सारे रिपीटेड मुलांना माहिती असेल, पण जे काही नवीन फ्रेश विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी किती गेला असेल कट ऑफ, तर ते त्या अनुषंगाने पॅरेंट्सला पण विद्यार्थ्यांना खूप हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची माहिती मिळेल। तर प्रथम मी तुम्हाला SC कॅटेगरीचा इथे मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे। हायेस्ट म्हणजे आपल्या दिल्लीचा कट ऑफ अगदी प्रत्येक राऊंडमध्ये जे लागलेला आहे, तर मी हा लास्ट राऊंडचा कट ऑफ काढलेला आहे आणि कॅटेगरी वाईज। तर प्रथम आपण इथं पाहूया SC कॅटेगरीचा कट ऑफ 705ला विद्यार्थ्याला तिथे सीट अलॉट झाली होती एम्स दिल्लीला। आणि त्याचबरोबर इथे रँक पण दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनवरती रँक पाहू शकता। आणि नंतर जो SC कॅटेगरीचा जो मी काढलेला आहे फर्स्ट राऊंडचा मदुराईचा लोवेस्ट कट ऑफ आहे, तो 644ला गेलेला आहे। आणि सेकंड राऊंडला 634ला गेलेला आहे मदुराईचा। आणि थर्ड राऊंडला 632ला गेलेला आहे। तर हे झालं लोवेस्ट कट ऑफ झालेला आहे मदुराईचा। आणि त्यानंतर आपलं जे नागपूरचा आहे कट ऑफ एम्सचा, तर SC कॅटेगरीचा फर्स्ट राऊंडला 673 मार्कला विद्यार्थ्याला तिथे सीट अलॉट झाली आहे। आणि सेकंड अँड थर्ड राऊंडला तिथे त्या SC कॅटेगरीची सीट्स वॅकंट राहिलेली नव्हती, म्हणजे फर्स्ट राऊंडमध्येच क्लोज झालेले होते। ओके, त्यानंतर मी ST कॅटेगरीचा कट ऑफ काढलेला आहे। तर तुम्ही एम्स दिल्लीचा ST कॅटेगरीचा विद्यार्थ्यांच्या 700ला तिथे क्लोज झालेली आहे सीट। आणि लोवेस्ट कट ऑफ आपण मदुराईचा पाहूया फर्स्ट राऊंडमध्ये, तर 615ला सीट मिळालेली आहे। आणि सेकंड राऊंडला 604 मार्काला विद्यार्थ्याला सीट मिळालेली आहे। आणि थर्ड राऊंडला 595ला विद्यार्थ्याला तिथे सीट मिळालेली आहे मदुराई ST कॅटेगरी। आणि त्यानंतर नागपूरला आपण इथं फर्स्ट राऊंडला पाहूया 655ला विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली आहे ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना। आणि सेकंड राऊंडला पण 655लाच विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली आहे। आणि थर्ड राऊंडला तिथे सीट वॅकंट राहिलेली नाही। तर हे झालं ST कॅटेगरी। आणि त्याच नंतर मी तुम्हाला इथे OBC कॅटेगरीचं विद्यार्थ्यांचं पण इथे मी दाखवत आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी OBCला 710ला विद्यार्थ्याला तिथे दिल्लीला मिळालेलं होतं OBC कॅटेगरीसाठी। आणि मदुराईचं जेव्हा फर्स्ट राऊंड होता तिथे OBC कॅटेगरीला 685ला विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली आहे। आणि OBC कॅटेगरीला मदुराईला सेकंड राऊंडला 680 झालेलं आहे ॲडमिशन। आणि थर्ड राऊंडला 674 म्हणजे 674 मार्कला विद्यार्थ्याला तिथं लोवेस्ट कट ऑफ मदुराईला ॲडमिशन झालेलं आहे। आणि OBC कॅटेगरीचा विचार जर आपण नागपूरला केला तर 696ला विद्यार्थ्याला तिथं फर्स्ट राऊंडला मिळालेलं आहे ॲडमिशन। आणि सेकंड राऊंडला 700 मार्कला विद्यार्थ्याला तिथं सीट क्लोज झालेली आहे OBC कॅटेगरी फॉर नागपूर। आणि त्यानंतर जनरल कॅटेगरीज ओपनचं मी इथं काढलेलं आहे, 715 मार्कला दिल्ली मिळालेला आहे विद्यार्थ्याला। आणि मदुराईचा जो फर्स्ट राऊंड आहे तिथे आपल्याला 686 मार्कला फर्स्ट राऊंडला मदुराईला ॲडमिशन झालेलं आहे। आणि जनरल कॅटेगरीला सेकंड राऊंडला मदुराईला आपण 684ला विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली आहे। आणि थर्ड राऊंडला 676 मार्कला मदुराईला तिथं सीट अलॉट झालेली आहे ओपन कॅटेगरी जनरलची। हे लोवेस्ट कट ऑफ आहे। आणि जो काही नागपूरचा राहिलेला आहे कट ऑफ जनरल कॅटेगरीचा 702ला फर्स्ट राऊंडला विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली आहे। आणि सेकंड राऊंडला 705 मार्कला विद्यार्थ्याला सीट अलॉट झालेली आहे। आणि थर्ड राऊंडला 701 मार्कला विद्यार्थ्याला तिथं सीट अलॉट झालेली आहे, आपलं हे महाराष्ट्रामध्ये जे नागपूर कॉलेज आहे त्या ठिकाणी।
आणि त्यानंतर EWSच्या विद्यार्थ्यांचं मी इथं काढलेलं आहे. तर तिथं 710 मार्कला विद्यार्थ्याला दिल्ली मिळालेला आहे आणि EWSच्या विद्यार्थ्याला लोवेस्ट कट ऑफ मदुराईचा फर्स्ट राऊंडचा 682ला झालेला आहे ॲडमिशन आणि सेकंड राऊंडला 675ला ॲडमिशन झालेलं आहे आणि EWSच्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडला 673ला विद्यार्थ्याला तिथं लोवेस्टला मदुराई कॉलेज हे मिळालेलं आहे एम्स. आणि त्यानंतर इथं EWSचा जर विचार केला आपण, जर नागपूरचं जे कॉलेज आहे फर्स्ट राऊंडचं 696ला विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आणि सेकंड राऊंडला 700ला तिथे ॲडमिशन EWSच्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र या ठिकाणी नागपूर एम्स या ठिकाणी ॲडमिशन्स सीट अलाउड झालेली आहे आणि थर्ड राऊंडला तिथे सीट वॅकंट राहिलेली नाही. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी पूर्णपणे तुम्हाला SC ST OBC जनरल आणि EWS असे प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी एम्स जे आहेत आपले कॉलेजेस त्यातलं एक सर्वात हायेस्ट एम्स कॉलेजचा कट ऑफ आणि सर्वात लोवेस्ट एम्स कॉलेजचा कट ऑफ आणि आपलं महाराष्ट्रामध्ये जो नागपूर आहे तिथला मी कट ऑफ अगदी कॅटेगरी वाईज 2024चा मी हा कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 2025मध्ये एवढा हायर साईडला कट ऑफ जाणार नाही. याच्यामध्ये तुम्ही एकदम 5 ते 10 मार्क मायनस करून चला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला एम्स पाहिजे असेल तर आपल्याला किती मार्काची आवश्यकता आहे. तर तुम्ही 5 ते 10 मार्क प्लस मायनस करूनच चला तुम्ही, आणि म्हणजे तुम्हाला तिथे तुमचा जर तो त्यामध्ये जर तुम्हाला रेंजमध्ये येत असतील तर नक्कीच तुम्हाला एम्स मिळण्याचे चान्सेस आहेत. अगदी हायेस्ट आणि लोवेस्ट हे पूर्णपणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना याची पूर्णपणे माहिती मिळेल. आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्यालाही तुम्ही क्लिक करून अगदी जॉईन होऊ शकता आणि वरचीवर डेली अपडेट्स पाहू शकता. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपले पूर्णपणे ऑल ओव्हर इंडियामधून जे 20 एम्स कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल मी पुढचा माझा व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे. प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक एम्समध्ये किती कॅटेगरी वाईज कट ऑफ लागलेला आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डिटेल्समध्ये माहिती हवी असेल तरी नक्कीच मला मेसेज करू शकता आणि विचारू शकता की प्रत्येक अगदी एम्समध्ये कॅटेगरी वाईज किती पाहिजे आहे त्याची मी पूर्णपणे तुम्हाला डिटेल्स माहिती देईलच. आणि त्याचबरोबर आपले जे महाराष्ट्रामधले जे आपले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्याची मी पूर्णपणे अगदी कॅटेगरी वाईज मार्क सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.